तर अशा प्रकारे आहे ना संपूर्ण असा कपाटाचा म्हणजे लुक क्रिएट झाला होता. संपूर्ण असं काम आवरलं होतं, एकदाचा फायनल लुक असा होता त्याचा दिसत. हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसं काय सगळे मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे संपूर्ण असा आहे ना, मी कबड वगैरे सेट करणार आहे. आपण नवीन कबड घेतलेला आहे ते, तर मी ते ऑनलाईन घेतलेलं आहे. तर त्याची लिंक ना मी या म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन, त्या व्हिडिओची लिंक. तर तो तुम्ही पाहून म्हणजे ना लागलं तर तुम्हाला ऑर्डर करू शकतात. खूप असं छान आणि कम्फर्टेबल आहे, आपण कुठे पण त्याला घेऊन जाऊ शकतो. तर याची माहिती ना मी मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. तर आज आहे ना ते संपूर्ण असं मला सेट करायचंय. तर चला आता त्याच कामाला लागू. त्याच्या अगोदर आमच्या आरू मॅडम इथे खेळतात आता, म्हणजे तिला आणले, तिच्या पप्पांनी नवीन भांडे आणलेले आहेत. असं संपूर्ण असा सेट ऑनलाईन बोलवला होता त्यांनी. तर ती काही त्याच्यासोबतच मस्त अशी खेळते. आता एक मिनिट मी दाखवते. तर इथं आहे ना हिचं आता खेळायचं काम चाललंय. असं आहे ना संपूर्ण असे स्टीलचे भांडे आलेत त्याच्यातच, एकदम रिअल असे आपल्याला जसे असतात ना म्हणजे तसेच आहे सगळे, काही ग्लास वगैरे किटली ते पण छोटं आहे. तर मस्त अशी दररोज ती त्याच्या आहे ना एक म्हणजे दररोज असं चांगल्या प्रकारे खेळती, त्याच्यासोबत नादी पण लागती. हा, दूध विकायला चालली तू आता? हा, त्या अंकल सारखं दूध घेऊन जाते का आता विकायला तू? त्या अंकल नाही येत का आपल्याला दूध घेऊन? ते चालली तू विकायला घेऊन आता? बाय कर बाय. आता तू चालली दूध विकायला ना, जा मग. त्या अंकलला काही गरजच नाही पडणार दूध विकायची, तूच विक आपल्या इथे सगळं, आहे की नाही? तर आहे ना हिचं चाललंय मस्त असं इथं खेळायचं काम. तोपर्यंत ना मी आहे ना संपूर्ण असं स्वयंपाक वगैरे एकदा आवरून घेते, मग त्यानंतर लागूया म्हणजे कबड वगैरे सेट करायला. तर ते तुम्हाला दाखवणार आहे, तर म्हणजे पुढे आपल्या ब्लॉगला अटॅच राहा. तर चला आता ब्लॉग करू सुरू. तर इथे ना सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आता स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी, म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घेत होते पटकन. तर आज आहे ना खूप दिवसातून म्हणजे ना डाळ बनवायची होती, म्हणजे डाळ आणि भात. तसं तर ते नॉर्मलच खाणं आहे, पण आम्ही आहे ना रेग्युलरमध्ये काही ते खात नाही, म्हणजे दररोज असं बनत नाही डाळ भात. कधीतरी म्हणजे आरूसाठी बनवतो, पण फौजीला आणि मला आहे ना म्हणजे चपाती आणि भाजी लागतीच डेलीमध्ये. डाळ भात असं काही स्पेशल नसतं आमचं, दररोज भाजी आणि चपाती असली तरी चालून जातं. तर आज म्हटलं की डायरेक्ट म्हणजे भाजी वगैरे आहे ना पातळ दुसरी बनवण्यापेक्षा, तर आज इतक्या दिवसातून आहे ना वरण भात खाऊ वाटलं होतं, तर ते बनवलं होतं मस्त असं. आणि नॉर्मलच मिरची टाकली होती 2 त्यात कापून, कारण की म्हटलं या आमच्यासोबतच म्हणजे ना आरूसुद्धा खाऊन टाकीन तेच, मग तिच्यासाठी सेपरेट नको बनवायला. तर तिला आणि आम्हाला म्हणजे असं मिळूनच बनवलं होतं सर्व काही. म्हणजेच ना आरूसुद्धा म्हणजे एक टाईम कसं डाळ आणि चपाती सोबत खाते, त्याचबरोबर एक टाईम डाळ आणि भात खाईन अशा दृष्टीने बनवलं होतं. तर आम्हीसुद्धा आहे ना म्हणजे आम्हालासुद्धा डाळ भात आणि चपात्या बनवल्या होत्या, त्यासोबत सुकी अशी दुसरी भाजी बनवणार होते मी नंतर, म्हणजे जेवायच्या अगोदर थोडा वेळ, काही इतक्या लवकर नाही. तर आणि याचसोबत ना म्हणजे चपात्यासुद्धा रेडी केल्या होत्या, म्हणजे बनवून झाल्या होत्या बऱ्यापैकी 10 ते 12 चपात्या बनवल्या होत्या, कारण की दिवसभर ना म्हणजे एक टाईम चपाती आणि एक टाईम भाकर खात असतो आम्ही. आणि आरूला पण ना तिच्या पप्पासारखी चपातीच खूप जास्त आवडती, तरी पण मी आहे ना एक टाईम बाजरीची भाकर घालत असते तिला आणि काही भात. तर यासोबतच संपूर्ण असं रेडी झालं आणि फौजी आले होते जेवणासाठी, म्हणजे जेवणासाठी नाही ब्रेकमध्येच आले होते असेच. तर मग लगेच आहे ना झटकीपट पपई वगैरे कापून घेतली, म्हणजे ही आहे ना फ्रुट्समध्ये भेटली होती आता या आठवड्यात. तर ती आणि आरू मॅडम बघत होते आमची वाट की द्या आणि ती आता मम्मी खायला. तर आहे ना ते सुद्धा लगेच कापून घेतली, म्हणजे जेवणाची वेळ दुपारी होती, तर अगोदर ही काही खायचं होतं म्हणजे दुपारपर्यंत, म्हणजे मला पण थोडं आवरायला काम आहे ना, थोडं जरा भूक लागायची नाही, यामुळे अगोदर ती कापली. आणि तिघांनी आहे ना मस्त अशी एन्जॉय केली, खाल्ली. आणि त्यांना सुद्धा पुन्हा ऑफिसला जायचं होतं.
तर आता आहे ना घरातली संपूर्ण अशी सगळी कामं एकदाची आवरून घेतली होती. म्हणजे भाजी बनवली, त्याचबरोबर चपात्या बनवल्या आणि भात पण बनवला. तर आज खूप दिवसातून आहे ना डाळ भात बनवलेला आहे. काय दररोज असं रेग्युलर ना आम्ही खात पण नाही, तर कारण की एवढं काही खास असं आवडत नाही. पण आता आहे ना आरूमुळं अलीकडे जास्त करावं लागतं, तर तो काही केला होता आज. आणि आरूला पण आहे ना खायला वगैरे घातलं. पुन्हा पपई कापली होती, एक सब्जीमध्ये भेटली होती ती. तर फौजींना जायचं होतं अचानकच ऑफिसला, काम आलं तर म्हणजे जेवायचं आहे ना आता थोड्या वेळाने ते येतेनच जेवायला, एक अर्ध्या एक तासाने. पण तोपर्यंत पपई कापली, तर पपई खाल्ली, सगळ्यांनी एन्जॉय केली. आणि आरुनी पण, आम्ही पण, तिचं पण जेवण वगैरे झालं. आता तिला इथं झोपी लावलं आणि आता मला करायचे कबड असं सेट संपूर्ण. तर मी याच्या अगोदरच म्हटलं होतं त्याचा व्लॉग पण मी शेअर करेन. तर आज आहे ना तोच असं स्पेशल असा व्लॉग आहे, तर तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर संपूर्ण असं कबड याला सेट करायचे. तर चला आता त्याच कामाला लागावं लागणार आहे, कारण की आरू आता कंप्लीट 1.5 ते 2 तास झोपणार आहे. मग तोपर्यंत ना माझं संपूर्ण असं काम पण आवरून जाईल आणि व्यवस्थित सगळं लावून पण होईल. कारण की तिने जर पाहिलं ना मी याच्यात म्हणजे कपडे वगैरे ठेवलेले आहेत, तर ती दिवसातून कित्येक वेळा खोलन बंद करण, असं चेनी पण म्हणजे बिघडून टाकन. आणि नाही तर मग आता कित्येक दिवस जसं ते आणले ना तसं मला म्हणते ते खोल आणि मला बसव त्याच्यात. असंच चालतं तिचं दिवसभर. यामुळे ना मी म्हटलं होतं ती जशी झोपण ना त्यावेळी संपूर्ण असं सेट करण, म्हणजे तिला कळलं पण नाही पाहिजे त्याच्यात मी काय ठेवलंय अशानुसार. तर आता झोपलेले आहे, तर 2 तासात आहे ना माझं पटपट असे ना सगळे असे संपूर्ण कपडे ना व्यवस्थित लावून घेते. सगळ्या अशा कप्प्यांनी म्हणजे वापरायचे वेगळे ठेवते आणि त्याचबरोबर म्हणजे ना कुठं जाण्या येण्याचे ते पण वेगळे ठेवते. असे संपूर्ण असे नाही, पण थोडेफार तरी ठेवते वर जे लागतात ना ते. तर चला आता त्याच कामाला लागू. चला तर आता आहे ना एकदाच फायनली आता आहे ना म्हणजे कबड वगैरे सेट करण्यासाठी कामाला लागले होते. कारण की आपलं म्हणजे बाया माणसाचं कसं असतं, कोणतं पण कामाला लागायचं म्हटलं ना असं नाही आता स्पेशल असं आहे म्हणजे व्लॉग बनायचं आहे आणि तेच काम, घरातले संपूर्ण असं काम करावे लागतात. म्हणजे ते हँडल करायचं, पुन्हा लेकराला हँडल करून मग ते व्लॉग बनायला टाईम काढावं लागतं. तर मी तेच केलं, संपूर्ण घरातलं काम आवरलं. आता जेवायला तर फौजी अजून यायचे, ते दुपारी येतील थोड्या वेळाने. तोपर्यंत म्हणजे आता मी माझं होईन तितका शूट करन, म्हणजे व्हिडिओ वगैरे घेईन किंवा म्हणजे आपलं कबड वगैरे आवरण. तर पाहू शकता तुम्ही, मी आहे ना मागच्याच व्लॉगमध्ये तुम्हाला म्हणजे दाखवलं होतं की अशी पण त्याच्यामध्ये ना एकदम वरती लटकून ठेवायचं, म्हणजे फोल्ड करून घ्यायचे गोल गोल आणि वरती अडकवण्यासाठी आहे ना म्हणते तिथं आहे ना स्टिकरचं म्हणजे एक ॲडजस्टमेंटसाठी पण आहे दिलेलं त्यांनी सुविधा. तर तिथे आहे ना संपूर्ण असं एक लाईनमध्ये ना ॲडजस्ट वरती करून दिले मी लाईनमध्ये, कारण की आतमध्ये ना कपडे ठेवायचे होते. आणि मस्त असे ना दोन्ही साईडने ना हँगर शर्ट्स वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे आणि हे मधले कप्पे आपले घड्या घालून कपडे ठेवण्यासाठी आहे. तर मस्त असं कम्फर्टेबल आहे आणि शिवाय आपण कुठे पण घेऊन जाऊ शकतो. यामुळं घेतलं होतं मी, कारण की आता इथून जायचं म्हटलं ना तर म्हणजे आपण दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग आली तर त्याला पुन्हा असं फोल्ड करून घेऊन जाऊ शकतो. त्याचं काही टेन्शन नाही आहे, म्हणजे आता इकडं कसं काय व्हायचं, काय द्यायचं, एवढं मोठं न्यायचं. यामुळंच खास तर मी ते घेतलं होतं. कारण की आहे ना प्रत्येक वर्षी म्हणजे कसं आता 2 ते 3 वर्ष झाले की इथून पोस्टिंग दुसऱ्या ठिकाणी, तिथून परत कुठं, तर अशा वस्तू मोठ्याला घेणं ना म्हणजे खूपच हे, कारण की नेणं म्हणजे एवढ्या लांब न्यायचं वस्तू म्हणजे खूपच अवघड आहे. कारण की जेवढे पैसे आपल्याला तिकडं न्यायला लागतात ना त्याच्यात म्हणजे त्याच्यात तेवढ्या पैशात ना तिकडं दुसरी वस्तू ती येऊन पण जाते. ह्यामुळं खास तर ते नेऊ नाही वाटत आणि घेऊ पण नाही वाटत त्याच टेन्शनमुळं. तर म्हणजे याकरताच आहे ना मी असं म्हणजे शोधत होते, ऑनलाईन पाहत होते. तर मग ते मला आमच्या शेजारच्या दीदीने सांगितलं की अशी म्हणजे त्यांच्याकडं पण होतं हे आणि खूप कम्फर्टेबल होतं. त्यांनी त्यांच्या मागच्या पोस्टिंगसाठीच घेतलं होतं ते तिथेच, आणि त्यांना म्हणजे आहे ना मी ज्या किमतीत घेतलं आहे ना त्यापेक्षा खूप महाग पडलं होतं. बहुतेक ते नवीन म्हणजे जेव्हा लॉन्च झालं असेल ना ते प्रोडक्ट तेव्हा खूपच जास्त किंमत असते त्याची. आता आहे ना मला इतक्या म्हणजे कमी दाममध्ये भेटलं आणि ते खूप कमी किमतीत भेटून गेलं मला ते. म्हणजे फौजींनी घेतलं होतं पण खूपच कमी किंमत होती त्याची, वाटणार पण नाही तुम्हाला एवढी कमी किमतीत भेटलं असेल ते. यामुळेच म्हणजे ना मी खास तर ते घेतलं होतं, कारण की प्रत्येक वेळी म्हणजे ना कपडे वगैरे कुठं ठेवायचे म्हटले ना खूप अडचण होती. कारण की आता एकच रूमचा म्हणजे हे क्वार्टर आहे आणि म्हणजे अलमारी वगैरे काहीच नाही यामध्ये दिलेली अशी, कारण की म्हणजे राखीव क्वार्टर आहेत यामध्ये काही एवढं काय असं नाही आहे. तर यामुळंच आता मी म्हटलं आता कित्येक महिने काढावं लागते नाही, यामुळं आपलं घेऊन टाका आणि कधी का महिना उपयोगी तर येणारच आहे आणि उपयोगी येणंच असंच आहे ते. तर यामुळंच घेतलं होतं काही तर,
कारण की दररोजचे रेग्युलर कपडे, त्याचबरोबर अजून पण म्हणजे कुठं जायचे याचे कपडे ते पण ठेवू शकतो. असे भरपूर असे कप्पे पण आहेत आणि शर्ट्स वगैरे पण आहे ना असे फौजींचे, म्हणजे चुरगाळायचे नाही तर असे हँगरला लावून ठेवण्याची जागासुद्धा म्हणजे दोन्ही साईडनी सेपरेट अशी दिलेली पण आहे. तर यामुळंच घेतलं होतं खास तर, कारण की प्रत्येक वेळी म्हणजे ना आपण घाई कुठं पण जायचं म्हटलं ना, कपडे शोधायला गेलं की संपूर्ण पेटीतले कपडे काढावं लागायचे, पुन्हा म्हणजे ते शोधावं लागायचं, कधी कधी तर भेटत पण नसं आणि संपूर्ण राडा होऊन जायचा. यामुळं घेतलं होतं खास तर. तो खूप उपयोगी पडेल आता दिसन पुढे, म्हणजे कित्येक दिवस जाते आणि क्वालिटी वगैरे कसं काय आहे काय. तर सध्या तर आहे ना त्याची क्वालिटी दिसताना म्हणजे खूप छान दिसते, पण आता यूज केल्यावरच दिसेन आता पुढं काय म्हणजे कसं काय रिझल्ट भेटतोय. तर तुम्हाला म्हणजे दिसत पण असेल यामध्ये ना 4 ते 5 कप्पे येतं ना, म्हणजे आपल्या घड्या वगैरे घालून ठेवू शकतो कपडे असे येतं आणि दोन्ही साईडने हँगर वगैरे लावून देतो ते असे कपडे येतं त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी. तर तेच माझं संपूर्ण असं घड्या घालून ठेवायचं काम चाललं होतं. आणि पहिल्यांदा आहे ना आरूचेच कपडे घेतले होते, कारण की म्हणजे आपल्यापेक्षा ना तिचेच कपडे इतके झालेत ना जमा भरपूर असे. आणि ती म्हणजे ना मी टेबलला अटॅच जिथं कप्पा होता का तो असे शर्ट वगैरे कपडे वगैरे ठेवायचे तिथं ठेवायची. तर दररोज ते खाली घ्यायची आणि दररोज वरती टाकावं लागायचे मला. तर घड्या म्हणजे व्यवस्थित तर कधी राहतच नव्हत्या त्याच्या. यामुळं आता खूप असं उपयोगी पडेल हे. आणि आता चला आता म्हणजे संपूर्ण अशा कपड्याच्या घड्या वगैरे घालून घ्यायचं काम चाललं होतं माझं. पहिल्यांदा आहे ना आरूचे शर्ट्स वगैरे घेतले, त्याच्या घड्या वगैरे घातल्या. तर हे म्हणजे ना माझ्या हातात जे होतं ना तो ब्लॅक कलरचा एक टॉप होता, म्हणजेच मंकी कलरचा असा छोटासा फ्रॉक होता. तो मी आहे ना तिला खूप लहानपणी म्हणजे ऑर्डर केले होते. तर त्यात 2 आले होते आणि गुलाबी आणि पिंक कलर होता त्यात. तर ते लहानपणी म्हणजे यूज काही एवढे झाले नाहीत. तर आरूला आता त्याची हवस झाली आहे घालण्याची, तर तिला मस्त आवडतात त्यामुळेच आणले होते इकडं. पण साईजला आहे ना खूप लहान झाले, त्यामुळे तिच्यापासून लपवून ठेवावे लागतात, कारण की तिने जर पाहिलंच ना मग तिचा हट्ट सुरू होतो घालायचा, मला घालच नाही तर मग रडणं कडणं हे लई लेकरांचं असतं मोठं झालं का. तर मी आहे ना प्रत्येक वस्तू म्हणजे ना आता तिची ज्या वस्तू लागत्या ना म्हणजे कपडे वगैरे त्या ठेवल्या होत्या सुरुवातीला. म्हणजे पॅन्टीज वेगळ्या ठेवल्या, त्याचबरोबर शर्ट आहे ना ते वेगळे ठेवले होते. आणि कुठं जायला यायला पण जे म्हणजे फ्रॉक वगैरे आहे तिचं काही, त्याचबरोबर नवीन असे टी शर्ट वगैरे ते पण आहे ना साईडलाच ठेवले होते काढून, जेणेकरून म्हणजे परत कुठं जायचं म्हटलं ना बाहेर पटकन अशा हाताला पण येतील आणि घेऊन म्हणजे घालून निघता पण येईल, पण न उचकायचं इकडं तिकडं काम नको व्हायला. अशा दृष्टीने यावेळी कपडे ठेवत होते, कारण की आता खूप मोठा पगडा झाला होता याच्या अगोदर पेटीत जेव्हा कपडे ठेवायचे मी त्यावेळी. तर यानुसारच म्हणजे मी आहे ना संपूर्ण असे कपडे वगैरे ठेवत होते. आणि माझ्या कपड्यांची ना संपूर्ण असं घड्या वगैरे घालून मी ठेवून दिल्या होत्या. आणि ह्या टोपीज वगैरे काय आत्ता काही लागत नाही, तर यामुळं ना त्या काय मी ठेवल्या नव्हत्या, तर त्यानंतर दिल्या ठेवून मग साईडलाच एकदम. तर अशानुसार आहे ना कपडे वगैरे हे केले. आणि एवढ्यात आहे ना आमच्या लाईटचा आहे ना खूप मोठा प्रॉब्लेम होऊ राहिला आहे, कारण की येते कधी कधी रात्री पण 5 ते 6ला म्हणजे ना जाती ती किंवा कधी येत पण नाही दिवसभर असं होते, कारण की इकडं खूप म्हणजे वादळ सुटते ना, यामुळे लाईटीज म्हणजे असं बंदच केल्या जातात वरून. तसं तर जनरेटर आहे, पण जनरेटर म्हणजे कुठपर्यंत चलं ना असं काही होतं. तर आताच ती लाईट म्हणजे वगैरे आली होती, बरं झालं. तर म्हणजे ना पॅन्टी वगैरे वेगळ्या ठेवल्या आरूच्या मी घड्या घालून. त्याचबरोबर तिच्या इतक्या पॅन्टीज झाल्यात ना थोड्या करता, म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की थोड्या पॅन्टी म्हणजे भरपूर अशा एवढ्या पॅन्टी झाल्यात तिला. पण जेव्हा आता सगळे कपडे काढले ना तेव्हाच दिसल्या. आणि आता इथं फौजीसुद्धा म्हणजे आले होते जेवणासाठी, तर त्यांच्यासोबत बोलत होते मी. तर तेच काही चाललं होतं. मग ते म्हटले तुझं पटपट काम आवरून घे आणि मग जेवायला एकदाचं. तर संपूर्ण असं सेट केलं होतं. आता वापरायच्या कपड्यांचंच झालं होतं. तर ते येऊन बसले होते जेवणासाठी. दुपारचे 1:30 ते 2 वाजले होते आणि आता भूक पण लागलेली होती. तर म्हटलं आता झटकीपट लगेच जेवायला घेते, कारण की मग जेवून पुन्हा नंतरचं पुढचं काम सुरू करायला. सध्या तर वापरायचे जे कपडे आहेत ना, तर ते तर मस्तपैकी दोघींचे पण ठेवले होते, म्हणजे तिघांचे पण ठेवून झाले होते. तर आता इथून पुढं ना म्हणजे पेटीतले वगैरे कपडे काढावे लागतील, पाहावं लागतील कोणते ठेवायचे कोणते नाही. आणि आरूसुद्धा आमची मॅडम झोपलेली होत्या अजून, तर अजून काही टेन्शन नाही आहे. 1 तासभर तरी म्हणजे मग होऊन जाईन त्या वेळेत काम. तर इथं जेवण वगैरे करायला ना संपूर्ण ताट वगैरे करून घेतले आणि संपूर्ण असं जेवायला आता लगेच तयारी केली. आणि जेवण पण झालं आमचं. आणि त्यानंतर मग मी आहे ना हे काम करायला सुरुवात केली, म्हणजे पेटीतले कपडे काढायला सुरुवात केली. कारण की मी अगोदरच म्हटले तुम्हाला की असंच नाही का कुठं पण जायचं यायचं म्हटलं का म्हणजे पटकन
घाई आपण कपडे घ्यायला जातो त्यामध्ये नाही भेटले का म्हणजे खालचे काढ वरती ठेव, हे असं काढता हे करताना म्हणजे संपूर्ण असं कपडे अस्तव्यस्त होऊन गेले होते, सगळे असेच ठेवून दिलेले होते घाई कधी पण. यामुळं ना आज संपूर्ण असे काढून घेतले. म्हटलं आरू अजून झोपलेली आहे ना, तोपर्यंत संपूर्ण कपडे घेते आता सगळेच व्यवस्थित करून आणि एक सोबतच. पुन्हा आज हे काम केलं ना, पुन्हा मग नंतर कधी पण असं आहे ना लक्षात येत नाही किंवा मग कंटाळा पण येतो, कारण की पेटी साईडला पडलेली असते असं वाटतं नको पण, कारण की आतमध्येच आहे आता जाऊ दे. तर काढले होते ना, तर म्हटलं आता एका सोबत ना संपूर्ण असे सगळेच कामं करून टाकते आता मी. तर यामध्ये ना आरूचे नवीन कपडे होते. तर जवळपास मला आरूचे इतके कपडे सापडले ना पिशव्यांनी, तर खूप सारे होते. म्हटलं अजून तिला तरी कपड्यांची काही गरजच नाही आहे, तरी पण असं म्हटलं ना, तरी पण कुठे पण गेलं ना तरी पण तिला कपडे येतात, म्हणजे येतेच मी घेऊन, असं होतंच कायम. मला नाही आणले तरी पण तिला तर आणतेच. आणि हे माझं म्हणजे राजस्थानी शर्ट, म्हणजे राजस्थानची माझी आठवण येते. आम्ही तिघांनी पण आहे ना घेतलं होतं सेम टू सेम, कारण की तिकडची एक आठवण राहून जाईल ना यामुळं. आणि अशाच कलरचे म्हणजे ना व्हाईट आणि त्यावर म्हणजे अशी पगडी असती, असे शर्ट तिकडे भेटतात. एक त्यामध्ये ब्लॅक कलर आणि एक व्हाईट असतो. तर आम्ही तिघांनी ना व्हाईट घेतले होते आणि आरूला सुद्धा तसंच घेतलं होतं मी याच्या अगोदर तुम्हाला दाखवलेलं ते. तर मस्त असं दिसतं. आणि आरूचा फर्स्ट बर्थडे होता ना, त्यावेळी फोटोशूट करायचा होता, यामुळं आम्ही तिघांनी पण आहे ना ते शर्ट सेम असे घेतले होते घालण्यासाठी, फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी. तर ते काही निघलं आता. आणि याचबरोबर ना एक करता इतके कपडे निघत होते ना, भरपूर असे कपडे सगळे निघत होते. आणि आज संपूर्ण असे A to Z सगळे कपडे काढले त्यातून आणि संपूर्ण याच्या घड्या घालून टाकते. म्हणलं आता एक खट्टीच डायरेक्ट साड्या वगैरे, किंवा आता ही ओढणी आहे, खरं आहे ही पण ओढणी आहे ना राजस्थानचीच आहे, तिकडंच घेतलेली, त्याच्या डिझाईनवरून तुम्हाला समजलंच असेल. आणि साधारण 300 ते 350ची ती ओढणी होती, म्हणजे राजस्थानी स्पेशल ओढणी आहे. आणि मल्टी कलरमधून पण आहे ना, यामुळं लाल, गुलाबी आणि पिवळा असा. त्याचबरोबर बॉर्डर पण इतकी छान असे आहे ना, सुंदर असं कोरीव काम, म्हणजे हातकाम केलेलं आहे त्याच्यावर, यामुळे एवढी महाग असतात ते तिकडं. आणि चांगल्या क्वालिटीची घ्यायला गेलं तर म्हणजे महागच होती, आणि साधारण म्हणजे 100 रुपयापर्यंत होती. पण मी आपली कसं कायमची आठवण होऊन जाईल ना, त्यामुळं घेतली. आणि कुठं पण जायला यायला कोणत्या पण ड्रेसवर मॅचिंग होती, कारण की मल्टी कलर आहे ना यामुळं. तर ती एक होती तिकडची आठवण, तर ती मी इकडे आणलेली होती आता. आणि जे कपडे नाही ना लागणार, म्हणजे डेली आपले लागत नाही तर, किंवा कुठं जायला यायला पण लागणार नाही तर, कधीचे काळे आपले जेव्हा फंक्शन येतील इथं किंवा होतील त्यावेळी घालता येतील ना, तर ते मी पेटीतच ठेवून देणार होते. कारण की त्याचं वरती काय करायचं, म्हणजे एवढं तर काय जागा त्या कपाटामध्ये पण पुरणार नाही. कारण की कपडे येतं ना, खरंच आपल्या गावाकडं पण असंच होतं आपल्याला, की कित्येक कपडे आपण हे करतो नाही का, जमा करतो, पण आपलं एवढं मोठं गावाकडं कपाट असून पण संपूर्ण जागा आपल्याला कमीच पडत असती. आणि इथं तर त्याचा विषयच नाही, कारण की इथं तर एवढं मोठ्याला अलमारी नसतातच आपल्याकडं. आणि यात आहे ना बरेचसे असे कपडे मला सापडले की जे म्हणजे आरूला मी आहे ना राजस्थानला घेतले होते. जसे की त्यात ती गुलाबी कलरची, पिंक कलरची फ्रॉक होती, ती पण तिला मी आहे ना म्हणजे राजस्थानला तिच्या फर्स्ट दिवाळीची ती फ्रॉक आहे. तर म्हणजे दोन फ्रॉकी घेतल्या होत्या तिला त्यावेळी, कारण की एक फोटोशूटला पण पाहिजे होती. तर ती पण, तर मी त्याचा आहे ना ब्लॉग तुमच्यासोबत स्पेशल असा कधीतरी शेअर करेन आता, कारण की त्याचा फुल असा अल्बम ना घरीच आहे आता. आणि ही जी फ्रॉक दाखवली ना ती त्यावेळी तिला म्हणजे बर्थडेला गिफ्ट दिली होती, म्हणजे तिच्या फर्स्ट बर्थडेला. तर मी ती अजून जपून ठेवलेली आहे, म्हणजे कोणीतरी गिफ्ट दिलेली होती ती. आणि आता इथं फौजीसुद्धा आमचे आहे ना झोपून घेण्याचं काम केलं होतं त्यांनी, कारण की जेवण वगैरे झाली होती, म्हणजे झालं होतं जेवण वगैरे. आणि म्हणजे आता थोडं दमल्यासारखं वाटतं ना आल्यावर, आणि थोडा ब्रेक राहतो 1-1.5 तासाचा दुपारी ना, तर झोपून घेत होते ते पण. त्यांना म्हटलं तुम्ही घ्या झोपून, मग नंतर जायला लागन ना पुन्हा असं ऑफिसला, तर यामुळं. तर त्यावेळेसची ती ही फ्रॉक होती आरूची, मी ती अजून सांभाळून ठेवली आहे. तिचे कपडे लहानपणापासूनचे मी अजून इकडे तिकडे असे फेकून पण दिले नाहीत, काहीच नाही. फक्त म्हणजे ना आता म्हणजे मला अशी छोटीशी पण ना अशी दुसरी एक आरू झाली आहे, म्हणजे ती माझी अशी भाऊजाईची मुलगी, म्हणजे माझ्या भावाची मुलगी. तर ती पण आरूसारखीची, म्हणजे आरूपेक्षा लहान आहे. तर तिलाच काय आता तिकडून यायचं होतं ना इकडं, तर मी म्हटलं आरूचे काही छोटे छोटे कपडे ना तिला देऊन टाकते, कारण की जे आरूनी म्हणजे यूज पण केलेले नाही आहेत असं, आणि तिची एवढी तब्येत पण नाही असं, यामुळं ना तिला फिट होऊन जातात अजून पण. कारण की आरू माझी लहानपणी इतकी गोलूमोलू होती ना, तिला तुरंत म्हणजे महिनाभर पण कपडे जात नव्हते, लगेच आपरे होऊन जायचे. तर बरेचसे तिचे असे नवे कोरे कपडे राहिलेले होते ना, तर भरपूर असे तिला पण दिले, कारण की ती पण यूज करीन म्हटली.
मग कसं लेकरांचे एकमेकांचे कपडे ना यूज केले तरी पण काही नाही वाटत आणि करतात पण. आम्ही तर करतोच, आम्हाला मम्मी आमची लहानपणी करायची आणि मी पण आता तिला देऊन आले किंवा तिचे पण मग नंतर मला कामं येते, असं काहीतरी आता चालूच राहतं देवाणघेवाण. तर ते तिलाच दिले होते. तर इकडं आहे ना मी असे मोजकेच आणले होते, तिला मोठे आहेत ते. तर ते फ्रॉक अजून तिला मोठ्या होत होत्या, यामुळं आणल्या होत्या कारण की भरपूर अशी मोठी साईजची घेतली होती त्यांनी, शेजारच्याच ताईंनी घेतली होती त्यावेळी. तर तीच आणि संपूर्ण अशा साड्यांच्या सुद्धा घड्या घातल्या मी एका पाठोपाठ आणि भरपूर अशा साड्या पण जमा झाल्यात. आणि मी म्हणजे पहिल्या व्लॉगमध्ये तुम्हाला पॅकिंग करताना दाखवलंच होतं मी किती साड्या घेतल्यात. त्याचबरोबर म्हणजे वजन जास्त झालं होतं तर कमी पण केल्या होत्या मी, पुन्हा वाढवल्या, पुन्हा म्हणजे 2-4 ॲड केल्या त्याच्यात, लपवून घेतल्या होत्या फौजींपासून. कारण की मला साडी घालायला इकडं पार्टीमध्ये ना खूप जास्त आवडतं, छान वाटतं. तर संपूर्ण असे पेटीकोट वगैरे ना वेगवेगळे म्हणजे ठेवून देत होते एका साईडला. ते काही वरती नव्हते ठेवणार, ते पेटीतच दिले होते ठेवून, कारण की त्याचं काही काम नसतं वरती, जेव्हा लागतील तेव्हा भेटून जाईल ना यामुळं. तर साड्या बिड्या सगळ्या त्याच्यातच ठेवल्या होत्या पेटीमध्ये. फक्त जे काय आपले नवीन टॉप्स वगैरे वाटतात की जे आता वापरण्याजोगे आहेत तेच वरती ठेवले होते, बाकी संपूर्ण यातच ठेवून द्यायचं होतं, वरती काय ठेवायचं नव्हतं. तर यामुळेच ना असं संपूर्ण असे कपडे वगैरे पॅक केले. आणि याच्यात पण आमच्या आरू मॅडमचेच कपडे निघले होते. म्हणजे मी म्हणजे याच्या अगोदरच्या व्लॉगमध्ये म्हणजे मी जेव्हा गावाकडे होते ना त्यावेळी इकडे यायचं होतं, तर भरपूर अशी शॉपिंग केली होती. तर त्याचा व्लॉग ना मी म्हणजे आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकतात. तर त्यामध्ये सांगितलं पण होतं, दाखवलं होतं तुम्हाला मी आरूसाठी पण भरपूर अशी शॉपिंग केली होती इकडे यायच्या अगोदर, तिच्यासाठी माझ्यासाठी. तर त्यामध्येच ना आरूचे भरपूर असे कपडे होते, तर ते मला आता दिसले होते. मग म्हटलं आता की हिलासुद्धा कपडे घ्यायची इतक्या लवकर गरज नाही पडणार, कारण की मोठ्या साईजचे पण होते मी त्या दृष्टीनेच आणलेले. म्हणजे पॅन्ट पण होत्या, शर्ट पण होते, टी शर्ट म्हणजे नाही का असे लांब बाह्याचे, त्याचबरोबर उन्हाळा लागन तर म्हणजे शॉर्ट बाह्याचे पण आणले होते. तर सर्व काही होते. म्हटलं आता हिला पण आणायची गरज नाही आणि मला तर नाहीच घ्यायची गरज, कारण की माझे पण ना थोडे थोडे करता भरपूर असे कपडे जमा झालेत. आणि मीच आज म्हणजे ना जेव्हा पेटी वगैरे उचकले ना तेव्हा मी पाहिलं तर एक एक करता म्हणजे एवढे कपडे म्हणजे सापडले ना मला माझे. तर म्हटलं आता शक्यतो खरं तर मी वर्षभर जरी कपडे नाही घेतले तरी पण मला जाते, कारण की घ्यायचेच नाही तर म्हटलं आता मनात. कारण की म्हणजे आपण जेवढं विचार करतो ना तेवढ्यापेक्षा जास्त आहे ना कपड्यावरच आपले म्हणजे पैसे भरपूर असे वेस्ट होतात. तर मी आता एक मनात ठरवलंय म्हणजे ना कपड्यांवर जास्त पैसे खरंच वेस्ट नाही करायचे. त्याबद्दल म्हणजे आपण थोडीफार सेव्हिंग करून ठेवली ना तर ती तरी पुढं कामं येईन, पण यावर नको घालायला. कारण की कापड कसं आहे म्हणजे आज नाही तर उद्या फाटूनच जातं, पण पुढच्या दृष्टीने म्हणजे थोडीफार सेव्हिंग्स केली ना तर ती तरी कामं येईल माझ्या. म्हणजे इथं तुम्हाला पण दिसत असून थोडं थोडं करता म्हणजे माझ्याकडे किती कपडे जमा झालेत आता इथं. हे तर आरूचेच आहेत म्हणजे तिच्या बड्डेचे स्कर्ट वगैरे ते काही, पण माझे पण नाही करताना भरपूर असे कपडे येतं. म्हणजे जसे की संपूर्ण सेट येतं 2-3, म्हणजे कुठं जायला यायला. त्याचबरोबर ओढण्या पण आहेत, त्याबरोबर स्कर्ट पण आहेत, एक जीन्स टॉप पण आहे. त्याच जीन्स टॉप काय एवढा मी घालीत नाही, कारण की ते काय फौजीनं एवढं आवडत नाही, यामुळं कधीतरी देतात ते घालून. म्हणजे आपलं म्हणजे नाही का बाहेर वगैरे जाण्यासाठी फिरण्यासाठी. राजस्थानला होते तेव्हा मी घालत होते, तर असंच. आणि इथं माझ्या ब्लाऊजचा संपूर्ण असा किती मोठा असं म्हणजे सेट लागला होता ना, तर ते पाहून मलाच आश्चर्य वाटलं की मी एवढे ब्लाऊज कधी जमा केले, म्हणजे कधी घेतले होते. काही होते म्हणजे साडीवरचे, पण काही तर मी आहे ना ते ऑनलाईन मागवलेलेच होते. आणि मी शक्यतो गावाकडे गेल्यापासून म्हणजे ना ऑनलाईन काही शॉपिंग केलेलीच नाही आहे आणि इकडे आल्यापासून पण नाही केलेली. फौजीच बोलवताय काय बोलवते ते, यातले काही आहे ना मम्मीने असे मला शिवून दिलेले आहेत. म्हणजे असं ती नाही का द्यायची असे शिवून मला, ती म्हणायची कोणत्या पण साडीवर घालता येईल तुला, किंवा म्हणजे जसं दुसऱ्यांनी पण घेतलं ना तिच्यासमोर तर ती पण घ्यायची आणि माझ्यासाठी म्हणजे शिवून पण ठेवायची. कारण की हा पण एक तिने शिवून दिलेला आहे भरपूर असा, म्हणजे संपूर्ण असा आहे ना म्हणजे ब्रॉडेर आहे, म्हणजे भरलेला आहे संपूर्ण असा. तर मस्त असं डिझाईन वगैरे आहेत. आणि त्याचबरोबर ना मी जेव्हा गावाकडे गेले होते ना त्यावेळी अजून पण 2-3 शिवून आणले होते की जेणेकरून प्रत्येक साडीवर ते मॅचिंग होतील असेच होते ते पण. आणि हे जे ब्लॅक रेड त्याचबरोबर हे पण रेड, हे मी जेव्हा राजस्थानला होते ना त्यावेळी ऑनलाईन घेतलेले आहेत. ते पण मला आहे ना जरा कमी किमतीतच भेटले होते, यामुळं हा सुद्धा मी तिकडंच ऑनलाईन घेतलेला आहे. 4 ते 5
नाही 5 ते नाही जवळजवळ 6 ते 7 ब्लाऊज मी ऑनलाईन तिकडे घेतले होते. मी राजस्थानला जेव्हा म्हणजे होते ना मागच्या पोस्टिंगला, त्यावेळी इतकी ऑनलाईन शॉपिंग करायचे ना, माझ्या डोक्यावर काय भूतच सवार झालं ते ऑनलाईन शॉपिंगचं दुसऱ्या बायकांचं बघून. तसं तर मी म्हणजे ना अगोदर काही शॉपिंग केलेली नाही आहे ऑनलाईन, पण तिकडे जाऊन मला आहे ना मी खूप अशी शॉपिंगची म्हणजे लोभीत झाले होते. सारखे ऑनलाईन काही ना काही बोलवतच होते. पण नंतर ना थोडं जरा स्वतःलाच हे केलं, म्हटलं नाही आता याच्यावर खूप खर्च होतोय आणि आता पण ठरवलंय नाही ऑनलाईन एवढं काही घ्यायचंच नाही. जे खरंच खूप असं महत्त्वाचं आहे ना तेच घेतलं तर म्हणजे त्याचं काही वाटत नाही, तर तेच काही घ्यायचं. तर असं आता बोलता बोलता संपूर्ण कपड्यांच्या अशा गाड्या वगैरे घालून झाल्या माझ्या. तर जे नाही ना लागत म्हणजे प्रत्येक अशा साड्या किंवा असे पेटीकोट, त्याचबरोबर असं भरपूर असे फौजींचे पण होते 2-4 ड्रेस, तर ते पण ना मी म्हणजे कपाटात म्हणते ती पेटीतच ठेवून दिले होते. ते काही वरती ठेवले नाहीत कारण की त्याची काही गरज लागत नाही यामुळं. तर संपूर्ण असे कपडे ना आता मी काय केलं, पुन्हा असे खालच्या कप्प्यात ठेवले होते. तर थोडी जागा जरा म्हणजे कमी पडली होती ना, यामुळं आरूचे डायरेक्ट वरती शिफ्ट केले. कारण की सगळ्यात जास्त आपल्यापेक्षा ना लेकरांना सारखं दिवसभरातून 1-2 शर्ट किंवा पॅन्टीज वगैरे बदलावंच लागतात. यामुळं ना तिचे संपूर्ण असे कपडे वरती ठेवले आणि जे घालायचेत ना म्हणजे कुठं जायला यायला ते खाली ठेवले होते. असे हे स्कर्ट वगैरे तिला आहे ना आजीने घेतलं होतं, माझ्या गावाकडे होतं त्यावेळीच दिवाळीच्या वेळी, तर ते पण ठेवले होते असे मस्तपैकी वरतीच. आणि माझे संपूर्ण असे ब्लाऊज ते खालच्या कप्प्यात, त्याचबरोबर ड्रेस पण खालच्या कप्प्यात माझे संपूर्ण खालीच ठेवले होते. कारण की कधीतरी जातात मार्केटला ना, यामुळं काही एवढं काही सारखं लागणार नाही. तर मस्तपैकी असं माझं संपूर्ण कपाट असं मस्त सेट झालेलं होतं. आणि एकदाचं डोक्याचं टेन्शन गेलं होतं. आता सेट झाल्यावर आरू अजून झोपलेली होती ना, त्यामुळं कुठं मनाला बरं वाटत होतं. कारण की ती जर उठली असती ना तर माझं संपूर्ण असं कपड्यांचं म्हणजे इकडं तिकडं असते व्यस्त दिले असते टाकून तिने, नाही मग संपूर्ण काम मध्येच थांबलं असतं माझं करायचं. तर काही कपडे म्हणजे आहे ना मग मी ॲडजस्ट केले नाही का, माझे ब्लाऊज वगैरे ठेवायचे राहिले होते तर ते काय केले मग म्हणजे अगोदर आहे ना ते वरती आरूचे कपडे ठेवून दिले, मग माझे ब्लाऊज वगैरे तिच्या ठिकाणी सेट करून टाकले. कारण की साड्या वगैरे येतं ना पेटीतच ठेवलेल्या आहेत, पण फक्त ब्लाऊज वगैरे वरती ठेवलेत. कारण की म्हटलं आता कुठं जायला यायला ना ब्लाऊज वगैरे कधीच सापडत नाही मला वेळेला, कोणतंच जाग्यावर नाही सापडत, यामुळं ते इकडेच ठेवले होते वरती. कारण की असे वरती ठेवले ना लाईनमध्ये मग जायला पटकन असं घेतलं आणि पटकन निघलं घालून असं होतं, तर यामुळं. त्याचबरोबर 2 अशा ओढण्या पण काढल्या होत्या का कुठं जायला यायला म्हणजे किंवा बाहेर पण गेलं तर घ्यायला. तर त्या 2 होत्या, एक व्हाईट कलरची आणि एक ती मल्टी कलरची. दोन्ही पण म्हणजे ना कोणत्या पण सूटवर आपण घेऊ शकतो ना, अशा दृष्टीनेच होत्या. तर आता संपूर्ण म्हणजे ना कपाट माझं सेट झालं होतं. कपाटच आहे आता म्हणावं लागेल. तर पाहू शकतात तुम्ही मस्त असं संपूर्ण सेट झालेलं होतं. आणि इथं आमचे फौजी आणि आरू म्हणजे दोघं पण मस्त असे झोपा काढत होते आणि मी माझं काम आवरत होते. तर ते झोपलेले होते, यामुळंच माझं खरं तर काम झालं. कारण की आरू मध्ये उठली ना मग ते थोडं थापटली की झोपायची. तिला सगळ्यात जास्त म्हणजे तिच्या पप्पाजवळच झोपती ती, म्हणजे तिला आवडतं, कम्फर्टेबल पण राहते ती त्यांच्यासोबतच यामुळं. तर संपूर्ण कपड्याची एकदाची सेटिंग झाली होती 2-4 दिवसापासून. म्हणजे मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलं होतं 2-4 दिवसापूर्वीच की मी हा व्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करेन, पण दररोज म्हणजे हे नाही तर ते काम किंवा आज करू उद्या करू कंटाळा आला का ते उद्या करता म्हणजे दिवस 8 दिवस लोटत चाललं होतं. पण आज एकदाचं मनाव घेतलं होतं म्हणजे सकाळपासूनच, त्या दृष्टीनेच म्हणजे ना आज सकाळपासून लवकर भरभर कामं आवरली संपूर्ण अशी माझी. आणि म्हटलं आज एकदाच आहे ना संपूर्ण कबड सेट करून टाकणार. ते पण माझी आरू झोपली ना त्यावरच करीन म्हटलं सेट, कारण की अगोदर नको करायला. कारण की तिने जर पाहिले नाही यात कपडे ठेवलेले मी ठेवन आणि ती काढन असंच सुरू होईन आमच्या दोघींचं. आणि कपाट आवरायचं ते एका बाजूला राहूनच जाईन. कारण की ती जसं घेतलंय ना कपाट घरात आले ना तशी मला एकच म्हणते की मला त्याच्यात बसवा आणि मला बसवा त्याच्यात. तिला असं वाटतंय जसं तिचं ते खेळायचंच काही बोलवले असे काहीतरी. कारण की घरी म्हणजे आपलं कसं लाकडी कपाट वगैरे असतात ना, इकडं तिने फर्स्ट टाईम असं पाहिले. तिने काय म्हणजे मी पण पाहिलं हे फर्स्ट टाईमच, पण छान आहे, मस्त आहे आणि कुठे पण घेऊन जाऊ शकतो ना, यामुळं सगळ्यात मस्त तो फायदा आहे तिचा. तर एकदाचं म्हणजे ना संपूर्ण असं घरातलं काम आवरलं होतं. घरातलं म्हणजेच आता कपाटाचंच कबडच पूर्ण सेट करताना मला साधारण 2 ते 3 तास लागले होते. कारण की संपूर्ण असं व्यवस्थित म्हणजे ठेवायला हे करायला, त्याचबरोबर पेटीतले पण कपडे काढले यामुळं. आणि आता पाहू शकता तुम्ही मस्त असं वरती आहे ना त्याला गुंडाळून ठेवायची सुद्धा सुविधा आहे. तर ते असं सोडलं ना तर खाली चेन्स वगैरे आहेत त्याला लावून घेण्यासाठी. तर मस्त असं संपूर्ण असं म्हणजे त्यांनी ना आपल्यानुसारच दिलेलं आहे, म्हणजे जसं आपल्याला मस्त असा त्याचा वापर
करता येईल असं. तर फक्त त्याचं आहे ना चेन्स वगैरे याला जपावं लागणार आहे, कारण की सारखी वर म्हणजे उघड केली ना तर जरा बिघडण्याची शक्यता वाटते मला. तर असंच काहीतरी, पण दिसताना तर आहे ना म्हणजे खूपच छान क्वालिटी दिसते, खूप छान क्वालिटीचं आलं ते. मला तरी छान वाटलं, कारण की एवढं कमी किमतीत भेटून गेलं ना यामुळं, कारण की त्याच्या पुढं ते काहीच नाही आहे, म्हणजे खूप शून्य आहे. अशा प्रकारे संपूर्ण असं सेट केलं आता मस्त असं कपाट, आणि छान प्रकारे संपूर्ण असं सेट झालं. तर सगळ्या वस्तू बसून पण गेल्या होत्या त्यामध्ये, यामुळं काहीच वाटलं नाही. आणि अशा आहे ना त्याला चेन्स वगैरे पण आहेत, म्हणजे प्रत्येक कप्प्याला की आपण ॲडजस्ट करू शकतो म्हणजे खोलण्यासाठी पण. तर मस्त असं क्वालिटी पण आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी या प्रोडक्टची लिंक पुन्हा एकदा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन, तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना ते ऑर्डर करू शकता. आणि तुम्ही मस्त अशी क्वालिटी आहे, कारण की मी पण वापरले आता, यामुळं मला पण माहिती आहे. आणि अजून काही दिवसांनी म्हणजे कळम पण खरा रिझल्ट म्हणजे काय देते काय नाही. तर चला आता एकदाच आहे ना संपूर्ण असं म्हणजे कबड वगैरे सेट झालं होतं, आणि असाच होता आजचा व्लॉग, म्हणजे संपूर्ण असं कबड वगैरे सेट करायचा. तोच काही 2-4 दिवसापासून पेंडिंग होता, तर तो आज काही शूट केलाय. आणि एकदाचं संपूर्ण काम आवरून घेतलं त्याचं, आणि आता संपूर्ण झालं होतं. मी पण निवांत झाली होते, फ्री अशी. आणि आजचा व्लॉग ना कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि आपल्या व्लॉगला तुमचं असं खूप सारं प्रेम देत राहा. तर चलो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.